नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आम्ही जात होतो मिक्सर घ्यायला क्रोमामध्ये. आमच्या घरचा मिक्सर तुम्हाला तर माहिती आहे खराब झाला आहे, त्याच्यामुळे म्हणजे खराब झाला म्हणजे चालू आहे, फक्त मसाला वाटला जात नाही नीट. त्याच्यामुळे आम्ही जात होतो मिक्सर घ्यायला आणि मम्मीला हवा होता फूड प्रोसेसिंगवाला मिक्सर, ज्याच्यामध्ये सगळ्या भाज्या पण चॉप होतील, ज्यूस बनवू शकू, पीठ मळू शकू, काकडी गाजर खिसलं जाऊ शकेल असा मम्मीला मिक्सर हवा होता. मग तो आम्ही घेतला. मग ती मला बोलत होती, मी तिला, आणि खूप महागाचा होता, तर मी तिला बोलत होती बापरे एवढ्या महागाचा मिक्सर असं तसं. तर ती बोलत होती हां मग काय झालं, एकदाच आपण इन्व्हेस्ट केल्यावरती म्हणजे चांगला पैसा टाकला तर चांगलंच आपल्याला मिळेल असं तसं ती मला बोलत होती. आणि आम्ही आमचा घरातला जुना मिक्सर तो लगेच 2 वर्षात लगेच खराब झाला. बजाजचा घेतलेला. बजाजचं काहीच आमच्याकडे टिकत नाही, काहीच म्हणजे माहीत नाही मला का, पण बजाजचा आमचा आता आम्ही क्रॉम्प्टनचा पंखा वापरतो, तर आता झाले 3-4 वर्ष झाले, एवढा चांगला. आणि बजाजचा पंखा आमच्याकडे 6 महिनेसुद्धा टिकला नव्हता. आणि ते बघा माझी केस किती वाढली आहे. तुम्हाला जर माझे टिप्स हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. फायनली बाईने मिक्सर घेतला. घरी आम्ही मिक्सर घेऊन आलो, तेवढ्यात भैयाला कोणती गोष्ट आली की सगळ्यात आधी त्यालाच ओपन करायची असते. मग बघितला मिक्सर, आम्ही चालूसुद्धा करून बघितला. हे आहे पीठ मळायचं भांडं. मग नंतर मावशीला सुद्धा आम्ही बोलवलं होतं की मावशी मिक्सर बघायला या म्हणून. तर माझी मावशी पण मिक्सर बघायला आली होती. मम्मीला हसायला येत होतं, काय माहीत नाही कशामुळे. मग असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.